नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांची एकत्रित सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की जे विद्यार्थी 18 वर्षाच्या खाली आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई करण्यात येऊ नये. त्यांच्यावर जर गुन्हे दाखल करण्यात आले असतील तर ते गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि जर त्यांना अटक झाली असेल तर तात्काळ त्यांची सुटका करण्यात यावी. आदेश अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत चांगला आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम आदेश मान्य नाहीये. त्यांना ही धोक्याची घंटा वाटते. कॉक्रोच जनता पार्टीने अशी मागणी केलेली आहे की जे संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलं ते संरक्षण सर्वांनाच दिलं पाहिजे. म्हणजे दिल्ली पोलिसांनी एक आकडेवारी जाहीर केली की या आंदोलनामध्ये 2873 दाखलेबाज गुन्हेगार सामील झाले होते. असे गुन्हेगार ज्यांच्यावर खुनाचे, बलात्काराचे, दरोड्याचे, ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत. तर कॉक्रोच जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की ज्यांच्यावर आधी एखादा गुन्हा दाखल आहे त्यांना सुद्धा सरकारने संरक्षणाचं एक कवच दिलं पाहिजे. आणि जर सरकारने ही मागणी मान्य नाही केली तर सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा जंतर मंतरवर आम्ही आंदोलन सुरू करू. कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास यांनी त्याच्या एक्स अकाउंटवर काल एक पोस्ट अपलोड केली. त्या पोस्टमध्ये हा म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय वापर होऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय हत्यारासारखा वापर होऊ नये. हा उघड सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे आणि सौरव दास आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अन्य प्रवक्ते हा अवमान वारंवार करताना दिसत आहेत. पण एका बाजूला असं म्हणायचं की आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, जय संविधानच्या घोषणा द्यायच्या, जय भीमच्या घोषणा द्यायच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करायचा आणि दुसऱ्या बाजूला घटनेवर बुलडोजर चालवण्याचं काम करायचं, असा प्रकार कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी सुरू केलेला आहे. त्यांना लोकशाहीची रचना मान्य नाहीये, त्यांना सर्वोच्च न्यायालय मान्य नाहीये, त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये काम करणंच मान्य नाहीये. मुळात हे जे सगळे आंदोलक आहेत ते बाता जरी लोकशाहीच्या करत असले, ते बाता जरी संविधानाच्या करत असले तरी यांची जी वृत्ती आहे ती सरंजामी वृत्ती आहे. हा सौरव दास तोच आहे जो आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्याला पाहिलं असेल. हा सौरव दास आंदोलकांच्या घोळक्यामध्ये कोल्ड कॉफी पितोय आणि त्यांनी स्वतःवर हवा घालण्यासाठी म्हणजे वारा घालण्यासाठी एक माणूस ठेवलाय. म्हणजे अशी सरंजामी वृत्ती ज्या लोकांची आहे ते लोक आता लोकशाही वाचवण्याच्या बाता करतायत. ही सगळी कॉक्रोच मंडळी नेमकं काय करतायत हे लक्षात घ्या. जंतर मंतरवर आंदोलन करण्याची पोलिसांची परवानगी होती, परंतु संसदेवर मोर्चा नेण्याची परवानगी पोलिसांनी दिली नव्हती. तरी सरकारला आम्ही जुमानत नाही हे दाखवून देण्यासाठी या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी संसदेवर मोर्चा नेला. आता थेट सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्याचं काम ही मंडळी करतायत. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचं काम ही मंडळी करतायत. या देशामध्ये अराजकाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 पावलं मागे घेतली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पेपरफुटीच्या घटना या देशामध्ये पुन्हा घडू नयेत म्हणून संसदेमध्ये असं एक विधेयक सरकारने आणलेलं आहे ज्याच्यामध्ये अत्यंत कठोर तरतुदी आहेत. म्हणजे पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या भल्याचं काम करतायत, परंतु विद्यार्थ्यांचं भलं करणं हे कॉक्रोच जनता पार्टीचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. त्यांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे, त्यांना हे सरकार उलथवायचं आहे. त्यांना भारतामध्ये नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे आणि त्याचसाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये तुम्हाला अशा अनेक घटना घडताना दिसतील ज्या घटना पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे हे तर याच्या आधी सुद्धा घडलं होतं, अरे हे तर शेतकरी आंदोलनाच्या काळात सुद्धा घडलं होतं, अरे हे तर शाहीन बाग आंदोलनाच्या काळात सुद्धा घडलं होतं. कारण या आंदोलनाच्या मागे जे चेहरे आहेत, जे सूत्रधार आहेत, ते चेहरे आहेत, ते सूत्रधार आहेत जे शेतकरी आंदोलनाच्या मागे होते, शाहीन बाग आंदोलनाच्या मागे होते. लंडनमध्ये काल एक आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये पोहोचली ग्रेटा थनबर्ग. ग्रेटा थनबर्ग बद्दल तुम्हाला माहिती आहे, ही धंदेवाईक आहे, ही आंदोलनजीवी आहे, आंदोलन करून पोट भरते. आंदोलन हेच तिच्या उपजीविकेचं साधन आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर या ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाच्या काळामध्ये सुद्धा एक पोस्ट केली होती आणि भारतामध्ये जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला हिने पाठिंबा दिला होता. ग्रेटा थनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटी होत्या ज्यांनी विदेशात राहून या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पोस्ट केल्या. अर्थात त्या पोस्ट का केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. पोस्ट करणाऱ्यांमध्ये मिया खलिफा हे सुद्धा एक नाव होतं आणि मिया खलिफा हे काय कॅरेक्टर आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल. म्हणजे विदेशातले आंदोलनजीवींपर्यंत पाकिटं पोचायला लागलेली आहेत आणि विदेशातले आंदोलनजीवी आता भारतामध्ये उपद्रव निर्माण करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. हे झालं विदेशाचं प्रकरण. भारतामध्ये जे आंदोलनजीवी आहेत त्याच्याबद्दल तर आपल्याला ठाऊक आहे. सलीम उर्फ योगेंद्र यादव, शबाना आझमी, राकेश टिकैत, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, कपिल सिब्बल ही सगळी तीच मंडळी आहेत जी या ना त्या कारणामुळे सतत मोदी सरकारचा विरोध करत असतात आणि प्रत्येक प्रकारच्या आंदोलनजीवींना समर्थन देत असतात, त्यांना रसद पुरवत असतात.
या सगळ्यांचे मुखवटे आता गळून पडायला लागलेले आहेत. म्हणजे यांनी पुढे गेलं कोकरोच जनता पार्टीला, परंतु कोकरोच जनता पार्टीच्या मागे हे सगळे सूत्रधार आहेत हे आता हळूहळू जनतेच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. लंडनमध्ये ग्रेटा थनबर्गच्या उपस्थितीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचं आयोजन केलं होतं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने. पण तीच मार्क्सवादी लेनिनवादी विद्यार्थी संघटना जी भारतामध्ये कार्यरत आहे, जी सतत हिंदुत्वाचा विरोध करत असते, जिचा कधी काळी JNU मध्ये प्रचंड दबदबा होता, या संघटनेच्या एका कार्यकर्तीने जिचं नाव आईशे घोष सर्वोच्च न्यायालयामध्ये कोकरोच आंदोलनाच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. आणि या जनहित याचिकेमध्ये तिने असा दावा केला होता की या आंदोलनामध्ये जे आंदोलक उतरले होते पोलीस त्यांच्यावर टेहळणी करत होते, पोलिसांची अत्यंत करडी नजर त्यांच्यावर होती आणि पोलिसांच्या या सर्व्हिलन्समुळे, पोलिसांच्या या टेहळणीमुळे त्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतोय. हे सगळे जे डावे आहेत ते मोदी सरकारच्या विरोधात जी आंदोलन होतात त्याच्यामध्ये इतके आघाडीवर कसे असतात? त्याचं कारण असं आहे की भारताच्या राजकीय पटलावरून या डाव्यांचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. जवळजवळ मी अशासाठी म्हणतो की एकाही राज्यामध्ये आज त्यांची सत्ता नाहीये. कधी काळी त्यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता होती, ती ममता बॅनर्जी यांनी उखडून फेकून दिली. आता ममता बॅनर्जी यांची सत्ता भाजपने उघडून फेकून दिलेली आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता होती, ती भाजपने 2017 मध्ये उखडून फेकून दिली. आता उरली होती सत्ता केरळमध्ये, तिथे सुद्धा आता काँग्रेसने त्यांना सत्तेवरून खाली खेचलेलं आहे. म्हणजे देशामध्ये एकाही राज्यामध्ये या डाव्यांची सत्ता नाहीये. आणि त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात जेव्हा जेव्हा निमित्त मिळेल तेव्हा ही मंडळी कंबर कसतात आणि मोदी सरकारच्या विरोधात आंदोलनं सुरू करतात. कारण त्यांचा जो राजकीय कडेलोट झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपची जी भूमिका आहे ती खूप मोठी आहे. आता दुर्गम भागामध्ये हे जे डावे होते ते नक्षलवाद्यांच्या मुखवट्याखाली कार्यरत होते. अमित शहा यांनी अशा प्रकारे तडक कारवाई केली की या नक्षलवाद्यांचं सुद्धा अस्तित्व आता या दुर्गम भागातून संपुष्टात आलेलं आहे, त्यांचा साप बेमूड झालेला आहे. त्याच्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी ही मंडळी आता धडपड करतायत आणि त्यांना जो सहारा आहे तो अशा प्रकारच्या आंदोलनांचा सहारा आहे. अराजकाच्या माध्यमातून या देशातली लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत आणि त्याच्यासाठी त्यांनी या देशातल्या इस्लामी कट्टरवाद्यांची हातमिळवणी केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, डाव्यांचा संबंध लोकशाहीशी आहे ना इस्लामी कट्टरवाद्यांचा. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अंतरिम आदेशामध्ये जे काही म्हटलंय ते अत्यंत समतोल आहे. ते विद्यार्थ्यांना दिलासा देणारं तर आहेच, परंतु ते कोणत्याही बाजूला झुकलेलं दिसत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग दिसत नाहीये. ते असं म्हणतात की घटनेने शांततापूर्ण आंदोलनं करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनं होणारच आणि कोणी आंदोलनं करताय म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करणं योग्य नाहीये. म्हणजे त्यांनी अक्षरशः पोलिसांना खडे बोल सुनावलेले आहेत. काही याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर थेट ठपका ठेवलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये अनेक जण जखमी झाले आणि अनेक ठिकाणी पोलिसांनी केलेला मारहाण हा अत्यंत अमानुष होता. त्याबाबत सरन्यायाधीश असं म्हणाले आहेत की या घटनांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोन्ही बाजूला ज्या जखमा आणि दुखापती झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्हाला चिंता आहे असंही सरन्यायाधीश म्हणालेले आहेत. विद्यार्थ्यांबाबत तर त्यांनी अत्यंत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. जे युवक युवती 18 वर्षाखालील आहेत त्यांना जर अटक करण्यात आली असेल तर त्यांना सोडून देण्यात यावं, त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई नको आणि जर गुन्हा दाखल केला असेल तर तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. या प्रकरणाचे जे सगळे CCTV फुटेज आहेत, ड्रोनचं रेकॉर्डिंग आहे किंवा अन्य डिजिटल पुरावे आहेत ते व्यवस्थित जपून ठेवा असे आदेश सुद्धा सरन्यायाधीशांनी सरकारला दिलेले आहेत. खरं तर सरन्यायाधीशांचा जो आदेश आहे, अंतरिम आदेश, तो अत्यंत सुस्पष्ट आहे आणि समतोल आहे. कोकरोच जनता पार्टीने खरं तर या आदेशाचं स्वागत केलं पाहिजे होतं. हा आदेश सेलिब्रेट केला पाहिजे होता की आमचा आणखी एक विजय झाला. विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते आता मागे घेण्यात येतील. परंतु त्यांना फारसं हे बरं वाटलं नाही. त्याचं कारण काय? कारण या आदेशामध्ये फक्त विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे. ते 2873 सराईत गुन्हेगार, सराईत दाखलेबाज जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, ज्यांना सुपारी देऊन बोलवण्यात आलं होतं, ज्यांनी दंगा घडवला, ज्यांनी राडा केला, ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांना या आदेशामध्ये कुठेही दिलासा नाहीये. आणि हीच दिपके आणि गँगची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यांची अशी स्पष्ट मागणी आहे की असे आंदोलक ज्यांच्यावर आधी सुद्धा काहीतरी FIR दाखल झालेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, जे कोणत्या तरी प्रकरणामध्ये अडकले होते, ते जर या आंदोलनामध्ये दिसले, ते जर सहभागी आहेत असं स्पष्ट झालं तरी सुद्धा त्यांना संरक्षण देण्यात यावं, त्यांच्यावर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. त्यांना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे हे सगळे कॉकरोच आता सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाची धमकी देत आहेत. सौरव दासने Xवर एक खूप मोठी पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याने जो दावा केलाय तो खोटारडा आहे, अर्धसत्य आहे. सौरव दास असं म्हणतो की सरकारने आम्हाला आश्वासन दिलंय की आंदोलनकर्त्यांवर आम्ही कोणत्याही प्रकारे कारवाई करणार नाही, गुन्हे दाखल करणार नाही. सौरव दासचा हा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पाडलाय सोनम वांगचुक यांच्या पोस्टने. 24 जुलै रोजी 1:21 म्हणजे पहाटेची गोष्ट करतोय. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी Xवर एक पोस्ट अपलोड केली होती
आणि त्याच्यामध्ये सरकारने ज्या 3 मागण्या मान्य केल्या त्या मागण्यांबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. आणि त्यापैकी एक मागणी अशी होती की ज्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. बरं, पुढे त्यांनी आणखी एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते असं म्हणतात की या शांततापूर्ण आंदोलनाच्या आडून काही लोक हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कदाचित सोनम वांगचुक यांना माहिती होतं की या आंदोलनामध्ये काही दाखलेबाज सामील होणार आहेत आणि ते कोणामुळे सामील होणार आहेत ते सुद्धा कदाचित त्यांना माहिती होतं, परंतु ते अजून त्यांनी उघड केलेलं नाहीये. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी यांचा मुखवटा उरबाडून काढलेला आहे, यांचा खोटारडेपणा सिद्ध केलेला आहे. त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की सौरव दास आणि गँग जे काही बोलते ते पूर्णपणे खोटारडं आहे, अर्धसत्य आहे. ही जी आंदोलनजीवी मंडळी असतात ती अत्यंत बोगस असतात. निवडक बाबतीत त्यांची संवेदनशीलता प्रचंड जागृत होते, परंतु बाकीच्या बाबतीत ते कायम दुर्लक्ष करत असतात. अभिजित दिपकेला सरन्यायाधीश सूर्यकांत याचा एक शब्द प्रचंड झुमला, कॉक्रोच, आणि त्याने रातोरात मीम बनवला, कॉक्रोच जनता पार्टी. त्याचे चालक मालक आणि सूत्रधार अरविंद केजरीवाल यांच्या कृपेमुळे हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. दिपकेला लाखो फॉलोअर मिळाले, रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला. परंतु त्याच अभिजित दिपकेला त्याने जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनामध्ये जे आंदोलक उतरले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत होते, अभद्र टिप्पणी करत होते, नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करत होते. त्या शिवीगाळीचा या अभिजित दिपकेवर आणि त्याच्या टोळीवर अजिबात परिणाम झाला नाही. सौरव दासला जेव्हा मीडियाने हा प्रश्न विचारला की मोदींना शिव्या घातल्या जात आहेत, त्यांच्या मातोश्रींना शिव्या घातल्या जात आहेत, तर त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे, त्यावेळी हा सौरव दास अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला, मोदी भगवान है क्या? म्हणजे जो भगवान आहे त्यालाच फक्त शिव्या घालायचे नाही, तुम्ही भगवानाला सुद्धा शिव्या घातल्यात. तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात बोललात, तुम्ही प्रभू श्रीरामाच्या बद्दल बोललात, म्हणजे देवाला तरी तुम्ही कुठे सोडलेलं आहे. तर नरेंद्र मोदी यांना सोडण्याचा प्रश्नच नाही असं कदाचित सौरव दासला म्हणायचं असेल, परंतु यांच्या निर्लज्जपणाचे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, यांच्या गेंड्याच्या कातडीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. यांना विद्यार्थ्यांचा कोणताही पुळका नाहीये. यांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांचा द्वेष ठासून भरलाय, किंवा दुसरं कारण म्हणजे यांनी सुपारी घेतलेली आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू असताना अभिजित दिपके आणि त्याची टोळी समोसा, कचोरी, बर्गर, पिझ्झा हाणण्याचं काम करत होते. म्हणजे एका बाजूला त्यांचं उपोषण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला यांची खादाडी सुरू आहे. अत्यंत निर्लज्जपणे ही खादाडी सुरू होती. आता दिपकेचा असा गैरसमज झालेला आहे की सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि संसद म्हणजे सुद्धा समोसा, कचोरी आणि बर्गर, पिझ्झा आहे, आणि त्यामुळे ही जी मंडळी आहेत ती सरकारला डोळे वटारून दाखवण्याचं काम करत आहेत. सरकारने यांच्या काही मागण्या मान्य केल्या, आता सरकार कमकुवत आहे, सरकार आपल्यासमोर झुकलंय असा गैरसमज त्यांना झालाय. त्यामुळे अराजकवादी मागण्या पुढे रेटण्याचे काम करतायत. सर्वोच्च न्यायालयाने जो अंतरिम आदेश दिला तो सुद्धा मानणार नाही अशी भूमिका या मंडळीने घेतलेली आहे. आता सरकारने यांना व्यवस्थित कोल्लं पाहिजे, कारण मुठभर आंदोलक जे सरकारच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न करतायत आणि सरकारला झुकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी डील करताना सरकारने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कोट्यावधी मतदारांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि सत्तेवर बसवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे अशा अराजकवाद्यांच्या समोर जर तुम्ही झुकाल तर तो त्या मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे सरकारने यांना कुल्ल सुद्धा पाहिजे आणि बडगा सुद्धा दाखवला पाहिजे अशी त्या मतदारांची मागणी आहे ज्यांनी मोदी सरकारला भरभरून मतदान केलेलं आहे. आमच्या या देशातल्या सरकारला अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये म्हणणं आहे की FCRA कायदा तुम्ही कठोर करताय, चांगला आहे, परंतु प्रयत्न असा करा की या देशामध्ये ज्या NGO काम करतात त्यांना विदेशातून एक दमडा सुद्धा मिळणार नाही. 2025-26 मध्ये या देशामध्ये विदेशातून आलेला 22,000 कोटीचा निधी NGOना वाटण्यात आला. आता NGO वाले या रकमेचं काय करतात हे जग जाहीर आहे. अशा आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम करतात, आणि त्याच्यामुळे मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवर आलंय तेव्हापासून या देशामध्ये अशा प्रकारची विदेशी पैशातून पुसलेली आंदोलनं सुरू आहेत. आता हे कमी की काय म्हणून काही उद्योगपती सुद्धा सरसावलेले आहेत. केरळमध्ये एक नामांकित वर्तमानपत्र आहे मातृभूमी नावाचं. नाव मातृभूमी जरी असलं तरी या वर्तमानपत्रावर जे नियंत्रण आहे ते डाव्यांचं आहे. वर्तमानपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली. ही बातमी होती मोहम्मद शाजी या व्यावसायिकाबद्दल. ॲब्रेको फ्रेट नावाची कंपनी हा व्यावसायिक दुबईमध्ये चालवतो. जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला कुमक देण्याचं काम या मोहम्मद शाजीने केलं. त्याच्या कंपनीमध्ये जे 23 कर्मचारी काम करत होते त्या कर्मचाऱ्याने याने विमानाचं तिकीट दिलं, खाण्यापिण्याचा खर्च दिला, राहण्याचा खर्च दिला आणि दिल्लीला रवाना केलं. कशाला? जंतर मंतरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला. ज्यांचा संबंध पेपर फुटीशी नाहीये, ज्यांचा संबंध नीट परीक्षेशी नाहीये, जे विद्यार्थी नाहीये, जे तरुण सुद्धा नाहीयेत, असे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एका व्यावसायिकाने दिलेल्या रसदीच्या जोरावर. असे किती मोहम्मद शाजी या आंदोलनाच्या मागे आहेत हे शोधून काढण्याची गरज आहे. मोहम्मद शाजी हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे आणि बिळात लपून बसलेले बरेच लोक आहेत.
हे जे सगळे साप बिळात लपून बसलेले आहेत त्यांना बाहेर खेचून काढण्याची गरज आहे आणि त्यांना व्यवस्थित ठेचण्याची गरज आहे. धुरंधरचा एक डायलॉग मला इथे आठवतो, ये समंदर बहुत गहरा है और दूर दूर तक अंधेरा है. हा अंधेरा जर दूर करायचा असेल तर मोदी सरकारला ताकद लावावी लागेल. मोदी सरकारला आपली शक्ती पणाला लावावी लागेल. तेव्हाच यांना खणून काढणं शक्य होईल. तिथे माझ्या वाणीला पूर्णविराम देतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.